मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टची मागणी होत आहे. धुळे शहराचा विकास हळूहळू का होईना, परंतु तो आता कुठेतरी होतोय. त्यामुळे वाढती गर्दी लक्षात घेत धुळे शहरासाठी एक पब्लिक ट्रान्सपोर्टची आवश्यकता आहे, असा आता भासून येत आहे. त्यामुळे या सुविधामुळे अनेक गोष्टी अजूनही वंचित आहेत. लोकांची मागणी आहे की धुळे शहरासाठी त्यांचं स्वतःचं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळावं, यासाठी खटपट सुरू आहे. परंतु या खटपटीला आता यश आलेलं आहे. धुळे शहरासाठी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असणार आहे त्याचं काम तब्बल 90% हे पूर्ण झालेले आहे. स्वतः खासदार शोभाताई बच्चाव यांनी याच्यात लक्ष घालून काम करून घेण्याचा निश्चय केलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे धुळेकरांच्या सेवेसाठी कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे, याचं काम किती झालेलं आहे आणि पुढे याचं काम कशा पद्धतीने केलं जाणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळणार असून शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 28 अत्याधुनिक ई बस लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मनपा अधिकाऱ्यांसमेत चर्चा आणि पाहणी केली. मित्रांनो, मोहाडी येथील रेसिडेन्सी पार्क जवळ सुमारे 2.50 हेक्टर जागेवर ई बस चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग आणि तांत्रिक प्रशासकीय कक्ष उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. सुमारे 6 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे 90% काम पूर्ण झाले असून आता केवळ अंतिम टप्प्यातील कामे शिल्लक आहेत. खासदार डॉक्टर बच्चाव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन चार्जिंग यंत्रणा, पार्किंग व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना सोपवला. मित्रांनो, धुळेमध्ये 9 मार्गावर ह्या ई बसेस चालवल्या जाणार आहेत. अद्यापही कोणते ते 9 मार्ग असणार आहे याची काही चर्चा झालेली नाही. मात्र शहरासाठी मंजूर झालेली ही ई बस सेवा एकूण 9 विविध मार्गावर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच पारंपरिक डिझेल बसेसच्या तुलनेत ई बसमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट होऊन पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे शहराच्या शाश्वत विकासाला एक बळकटी मिळणार आहे. मित्रांनो, प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी ई बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉक्टर बच्चाव यांनी दिल्या. ही सेवा सुरू झाल्यानंतर धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला एक नवी ओळख प्राप्त होणार आहे. मित्रांनो, या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, त्यानंतर कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले तसेच इतर अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष युवराज कार्नकाड, शहर अध्यक्ष हाजी साबीर शेठ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले आणि सुनील शिंदे हे देखील यावेळी उपलब्ध होते. तर मित्रांनो, अनेक वर्षापासून मागणी होत असलेली सार्वजनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट धुळेकरांसाठी ही लवकरच आता उपलब्ध होणार आहे. याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच याचं उद्घाटन करून या बसेस धुळेकरांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येतील. या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा धुळ्याची पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये अजून काय बदल करता येईल का, याबाबत आपल्या कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन अपडेटमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.